हा नमस्कार. मी विष्णू खंडूडवरी पाचगावचे माजी उपसरपंच. आज खरोखर आनंदाची बी गोष्ट आहे आणि दुःखाचीही गोष्ट आहे. दिवसाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी बी अचंबित झालो. एकदम काय झालं असं की म्हणले आपला हौशा जो बैल होता, कारण आमच्या ऐकण्यात होतं कर काय किंवा आम्ही नुसता गेले 4-5 वर्ष हौशाच्या नावाखाली सगळं ऐकलेलं होतं, परंतु त्या बैलाची हिस्ट्री मला बऱ्यापैकी माहीत नव्हती. ती आज आल्यानंतर बरीच कळाली. कारण ज्या वेळा हौशा आणि नाव बी बघा त्यांनी कसं ठेवलेलं, जे हौसन गोष्ट कुठली करतोय आणि जी हौस फिरल्या इंची पूर्ण हिने जे नाद केला आहे पहिल्यापासून ते आतापर्यंत नाद आहे. पहिला बैल हौशा आणि त्यांची सर्व हौस जे फेडणारा बैल म्हणजेच हौशा. कुठलीही नारायण गाडगे साहेबांनी मैदानावर गेले किंवा त्यांच्या नावाला क्रेज किंवा नारायण गाडगे कोण आहे ही जी ओळख जर दावली असते तर हौशा. आणि म्हणून हौसन कुठल्याही मैदानावर गेली किंवा सगळी हे प्रेमी आणि आज त्यांच्या गावात किंवा आम्ही त्यांच्याबरोबर फिरताना नारायण गाडग्यांना त्या हौशा बैला नावापासून ओळखतात. आणि तिने आज जो कार्यक्रम राबवला आहे 12 दिवसाचा, आज या कलियुगात सांगायचं झालं म्हटलं तर माणसाचे दिवस घालायचे विसरून जायला कसं तरी 2-3 दिवसात कार्यक्रम आटपून घेतो. आणि यांच्याकडे एवढं काम असताना आज 12 दिवसाचा जर तुम्ही कार्यक्रम खरोखर बघितला, आज घरात त्यांच्या एक दुःखाचा प्रसंग कसा असेल, दुःखाचा बी आहे आणि सुखाचा आहे. आज तुम्ही त्यांच्या घरात आला की फोटोपूजन किंवा चांगलं आणि जेवण जवळजवळ वाटते 1000 ते 1200 लोकांचं जेवण घातलेलं आहे. आणि त्या बैलाला जेवढे मैदानं झाल्यात तो बैल इतर लोकांचं मैदान झाल्यानंतर बैल आपण दुसऱ्या बैलाला विकू शकतो. खरं त्यांनी हौशाला विकलेला नाही. ज्यावेळा त्यांची रेंज कमी आली किंवा वय वृद्ध झाला तेव्हा त्यांनी पाण्यासाठी शेतात दिला आणि त्यांनी आयुष्यभर त्यांची पूजा केली. जसा नंदी कसा शंकरासमोर असते तसा नारायण गाडगे आणि त्या नंदीसारखा सांभाळायला आहे. आणि खरोखर आज आम्हाला नारायण गाडग्यांचं कौतुक करायला तेवढं कमी आहे. कारण ते माणसावर जसं आमच्यावर जसं प्रेम करतात, तिने समाजावर जसं प्रेम केले तसंच तिने त्यांच्या पाळलेल्या जनावरांवर देखील प्रेम केले. आणि आज खरोखर कलियुगात चांगला तिने पायंडा घालून दिला. आणि तिने असं सांगितलेलं आहे की वर्षानुवर्ष नुसता 12 दिवस केले म्हणून थांबणार नाही, की पुढलं वरिसरातसुद्धा तिने करणार, अशी ह्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर ग्वाही दिलेली आहे.